स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसारोपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। पावसाळ्याच्या तोंडावर पशुधनांना विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळावे यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व पशुधन लसीकरण मोहिमेला म्हैसाळ येथे उत्साहात प्रारंभ करण्यात आला। मिरज पंचायत समिती सदस्या गायत्री सुशांत घोरपडे यांच्या हस्ते शेतकरी अशोक मोहिते यांच्या जनावरांना लस देऊन या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना गायत्री घोरपडे म्हणाल्या की पशुधन हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे आर्थिक बळ असून पावसाळ्यात साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते। त्यामुळे प्रत्येक पशुपालकांनी आपल्या जनावरांचे वेळेत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले। पशुधनांचे आरोग्य चांगले राहिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळता येते। जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष मनोज बाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शासनाच्या योजना गावातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतील याची काळजी आम्ही घेत असून प्रशासनाचेही चांगले सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले। कार्यक्रमास पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुमित पाटील प्रमुख उपस्थित होते। त्यांनी मोहिमेबाबत माहिती देताना सांगितले की लंपी व घटसर्प या आजारांपासून संरक्षणासाठी पशुधनांना लस देण्यात येणार आहे। पावसाळा सुरू झाल्यानंतर जनावरांमध्ये संसर्गजन्य रोग झपाट्याने पसरू शकतात, त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण अत्यंत आवश्यक आहे। या विशेष मोहिमेअंतर्गत परिसरातील सुमारे 7000 पशुधनांना लसीकरणाचा लाभ मिळणार असून आजपासून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। या प्रसंगी शेतकरी अशोक मोहिते यांच्यासह परिसरातील अनेक पशुपालक व शेतकरी बांधव उपस्थित होते। पशुसंवर्धन विभागाच्या या उपक्रमामुळे पशुधनांचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात येणारी ही मोहीम पशुधन संरक्षणासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले।